नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आता रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. त्यानिमित्ताने घरोघरी बनवली जाणारी एक साधी सोपी अशी ओल्या नारळाची रेसिपी म्हणजेच ओल्या नारळाची बर्फी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ही ओल्या नारळाची बर्फी फक्त मी 10 मिनिटात बनवलेली आहे. वरून अगदी खुसखुशीत तर आतून अगदी रसरशीत होणारी ही ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी बनवताना साखरेची एक खास अशी टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळे अगदी झटपट फक्त 10 मिनिटातच आपल्या या ओल्या नारळाच्या वड्या तयार होतात. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एक ओला नारळ घेतला आहे. आता या ओल्या नारळाची जी काळी बाजू आहे त्या आपण चाकूने अशा प्रकारे काढून घेणार आहोत. म्हणजे अगदी पांढरी शुभ्र अशी ओल्या नारळाची वडी किंवा बर्फी आपली तयार होते. तर पाठीमागचा जो ओल्या नारळाचा भाग आहे काळा तो काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा ओला नारळ अशा प्रकारे त्याची साल काढून घेत आहे आणि तुकडे करून घेत आहे. तर इथे मी संपूर्ण नारळाचे अशा प्रकारे बारीक असे तुकडे करून घेतले. आता तयार केलेले हे ओल्या नारळाचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि मिक्सरमधून अगदी बारीक होईपर्यंत आपल्याला ते वाटून घ्यायचे आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे अगदी बारीक असे हे वाटून घ्यायचे आहे. म्हणजे अगदी आतून रसरशीत अशी ही बर्फी आपली तयार होते. तर पहा अशा प्रकारे इथे आपण हे ओल्या नारळाचा चव तयार करून घेतलेला आहे. आता हा ओल्या नारळाचा चव एका घरातील कोणत्याही प्रकारच्या वाटीने तो मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बाऊल घेतला आणि त्यामध्ये हा ओल्या नारळाचा चव हलकेच दाबून भरला आहे. तर बरोबर 1 वाटी असा हा ओल्या नारळाचा चव झालेला आहे. आता याच ओल्या नारळाच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे अर्धी वाटी इतकी आपल्याला साखर घ्यायची आहे. जर तुम्हाला साखरेचे प्रमाण थोडे आणखीन 1-2 चमच्याने वाढवायचे असेल तर वाढवू शकता. तर इथे मी ज्या वाटीने 1 वाटी ओला नारळ भरला होता सेम त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली. त्यामध्ये 2 वेलची चाल काढून घातली आणि छोटासा जायफळचा तुकडा घालून मिक्सरमधून अगदी बारीक असे वाटून घेतले. तर पहा अशा प्रकारे आपली पिठी साखर तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे पिठी साखरेचा वापर करून बनवलेल्या या ओल्या नारळाच्या वड्या अगदी कमी वेळात झटपट अशा तयार होतात. तर आता गॅसवर मी एक कढई ठेवली. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातले. तूप गरम झाले की यामध्ये तयार केलेला हा ओल्या नारळाचा चव घालायचा आणि कलत्याने एकसारखी हलवत तो चांगला असा भाजून घ्यायचा. या ओल्या नारळाच्या चवाला खूप सारे मॉइश्चर असते. ते मॉइश्चर पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला ते छान असे एकसारखे हलवत चांगले परतून घ्यायचे आहे. तर तुपावर साधारण 5 ते 6 मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवर इथे मी हा ओल्या नारळाचा चव चांगला परतून घेतला आणि त्यातील मॉइश्चर आता साधारणपणे जवळपास कमी झालेले आहे. आता यामध्ये पाव वाटी दुधावरील मलाई घालायची. त्यामुळे आपल्या या ओल्या नारळाच्या वड्या किंवा बर्फी आहेत त्याला छान अशी चव येते आणि रिचनेस वाढतो. मलाई घातल्यानंतर साधारण 2 मिनिटे ते चांगले हलवून व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण तयार केलेली जी पिठी साखर आहे वेलची आणि जायफळ घालून ती घालायची आहे. आता पिठी साखर घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवत ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि उष्णतेमुळे या पिठी साखरेला लगेचच पाणी सुटते. परंतु साखरेच्या प्रमाणात या पिठी साखरेला पाणी कमी सुटते आणि आपला जो वडी बनवण्याचा किंवा हे मिश्रण शिजवण्याचा वेळ आहे तो कमी लागतो. आता या वड्या बनवण्यासाठी आपण पिठी साखरेचा वापर केलेला आहे. त्यामुळे या मिश्रणाला पाणी देखील अगदी कमी सुटते आणि अगदी झटपट कमी वेळात हे मिश्रण चांगले शिजले जाते. तर आता हे मिश्रण कढईपासून सुटेपर्यंत आपल्याला चांगले व्यवस्थित असे हलवत राहायचे आहे. साधारण 5 मिनिटातच हे मिश्रण पूर्णपणे चांगले शिजले जाते आणि कढईपासून सुटू लागते. आता त्यामध्ये एक अशा प्रकारे चमचा किंवा कलता अशा प्रकारे रोवून पाहायचा आणि तो व्यवस्थित सरळ असा उभा राहिला तर मिश्रण आपले छान असे वडीसाठी परफेक्ट तयार झाले आहे असे समजायचे. आता एका तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे आणि एका वाटीला थोडेसे तूप लावून अशा प्रकारे प्रेस करून एकसारखे अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे इथे मी हे ओल्या नारळाचे आणि साखरेचे जे मिश्रण आहे म्हणजे बर्फीचे मिश्रण आहे ते ताटामध्ये चांगले थापून घेतले. वरतून थोडेसे ड्रायफ्रूटचे काप लावून त्याला गार्निशिंग करून घेतले. आता हे मिश्रण थापून झाल्यानंतर आता साधारण 10 ते 15 मिनिटातच आपल्याला हव्या त्या आकारात चाकूने याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. वड्या लगेचच काढायच्या नाहीत तर ते पूर्णपणे गार झाल्यानंतरच काढून घ्यायच्या आहेत. फक्त आपल्याला सुरीने अशा प्रकारे त्याला आकार देत कट करून घ्यायचे आहे. तर साधारण 2 तासानंतर हे मिश्रण म्हणजेच या बर्फी आहे
किंवा वड्या आहेत त्या पूर्णपणे थंड होतात आणि नंतरच आपण या वड्या ताटातून सोडवून घेणार आहोत. तर आता 2 तास झालेले आहेत आणि मिश्रण पूर्णपणे गार झालेले आहे. आता या वड्या आपण ताटातून सोडवून घेणार आहोत. तर गॅसवर हे ताट अगदी लो फ्लेमवरच हलकेसे गरम करून घ्यायचे, म्हणजे वड्या निघायला अगदी सोपे होते. पहा, अगदी कलत्याने किंवा चाकूच्या साहाय्याने खालून हलकेच अशा प्रकारे पलटले असता या वड्या सहजपणे निघतात. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे मी एक वडी दाखवते आहे. तर वरून अगदी खुसखुशीत होणारी आणि आतून अगदी रसरशीत असणारी ही ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.